नमस्कार मैत्रिणींनो, आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे ना उपवासासाठी हा पदार्थ खास बनवला आहे। चला तर मग पाहूया कसा बनवला। तर इथे 1 वाटी ना शाबूस तांदूळ घेतलेले आहे, भिजवलेले नाही आहे, कच्चा शाबूस तांदूळ आहे। तो ना आता मिक्सरमधून ना आपण फिरवून घेणार आहोत। अशा छोट्या छोट्या रेसिपी पाहण्यासाठी ना चॅनलला नक्की फॉलो, लाईक, शेअर करायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो। हे पहा, शाबूस तांदूळ ना मिक्सरमधून काढून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी दही ॲड केलेलं आहे, 1 वाटी पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे। छानपैकी ते बॅटर ना फिरवून ना 5 मिनटं भिजत ठेवायचं आहे। हे पहा, या पद्धतीने ते भिजून द्यायचं, म्हणजे तो साबुदाणा आहे ना तो छानपैकी भिजतो त्या पाण्यात आणि दह्यामध्ये। तर याच्यामध्ये ना हिरवी मिरची मी उभी कटिंग करून टाकलेली आहे आणि 1 वाटी ना दाण्यांचा कूट म्हणजे शेंगदाण्याचा कूटसुद्धा ॲड केलेला आहे। आणि इथे 2 बटाटे ना छानपैकी किसून घेतलेले आहे, स्वच्छ धुवून, आणि ते आता याच्यात ॲड करायचं आहे। 2 ते 3 चमचे ना लाल मिरची पावडर असते ना, जी घरातच बनवलेली आहे मी मिरच्यांची, तर ते मी ॲड करणार आहे। आणि हो, मीठ पण ॲड केलेलं आहे चवीनुसार। आता हे सर्व बॅटर ना आपण ना छानपैकी ना मिक्स करून घ्यायचं आहे। खूप पातळ नाही बनवायचं आहे आणि खूप घट्ट पण नाही बनवायचं। शाबूस तांदूळ अजून पाणी ॲड करायचं आहे शाबूस तांदूळामध्ये, जेणेकरून ते अजून छानपैकी हे पहा ह्या पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता तवा पण छान गरम झालेला आहे, त्याच्यावर तूप सोडायचं आहे। हे पहा, हे बॅटर त्याच्यावर आहे ना चमच्याच्या साहाय्याने ना छानपैकी पसरून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं आहे ना झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे। एका बाजूने छानपैकी भाजलं की दुसऱ्या बाजूने पण पलटून छानपैकी तुपाची धार सोडून भाजून घ्यायचे। असं छोट्या छोट्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि हो, ज्या ताईदादांनी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट केलेलं आहे ना, त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद। व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करा मैत्रिणींना। हे पहा, ह्या पद्धतीने छानपैकी चवीला पण भन्नाट लागतं आणि नेहमी खिचडीपेक्षा वेगळं काहीतरी म्हणून पाहिजेलच ना, त्यासाठी वेगळं काहीतरी छानच मस्त दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत एकच नंबर। चॅनलला नक्की लाईक, शेअर, कमेंट करा।